अचानक पैशाची गरज पडली असेल तर तुम्ही हा उपाय नक्की ट्राय करू शकता। इन्स्टंट पैसे जर कोणाला गरज असेल म्हणजे अचानक काही इमर्जन्सी येते आपल्याला आणि तेव्हा आपल्याकडे पैसे नसतात आणि आपल्याला कोणी उधार पण देत नसेल तर तेव्हा तुम्ही हा उपाय नक्की ट्राय करा। आपल्या किचनमध्ये ही वस्तू आहे ती खूप सहजरित्या मिळून जाईल। ही आहे मसाल्यातली वस्तू म्हणजे आपली विलायची। विलायची ही हिरवी असावी, साबूत असावी, कुठेही तुटली फुटलेली नसावी। आपल्याला पाहिजे एक विलायची, एक हिरवा पेन पाहिजे आणि एक आपलं स्ट्रॉंग अत्तर पाहिजे। अत्तर तुम्ही स्ट्रॉंगच घ्या कारण आपल्याला हा लगेच इन्स्टंट आपल्याला पैसे पाहिजे त्यासाठी हा उपाय आपण करणार आहोत। त्यासाठी एकदम स्ट्रॉंग पाहिजे, त्याचा स्मेल आहे तो एकदम स्ट्रॉंग पाहिजे। तर ही विलायची आपल्याला सहजरित्या आपल्या किचनमध्ये मिळू शकते। जर तुम्हाला अचानक पैशाची गरज भासली तर तुम्ही हा उपाय लगेच करून तुम्ही अनुभव घेऊ शकता। हा खूप प्रभावशाली उपाय आहे आणि हा उपाय तुम्ही गुरुवारी किंवा शुक्रवारी करावा। गुरुवारी तर केला तर अतिउत्तम आणि शुक्रवारी जरी केला तरीही चालेल। तर हा उपाय कसा करायचा मी ते तुम्हाला सांगते। एक आपली हिरवी विलायची घ्यायची। हे अत्तर आहे ते एकदम स्ट्रॉंग अत्तर आहे तर मी हे अत्तर घेतलेलं आहे। माझ्याकडे हे अत्तर होतं। माझ्याकडे भरपूर अत्तर आहेत पण हे आहे ते एकदम स्ट्रॉंग आहे त्यासाठी मी हा उपाय साठी हा अत्तर घेतलेला आहे। तर ही विलायची घ्यायची। या विलायचीवर आपल्याला ग्रीन कलरचीच विलायची पाहिजे। या विलायचीवर तुम्हाला जेवढी पैशाची गरज आहे तेवढा आकडा ह्या विलायचीवर लिहायचा। 1 लाख 2 लाख किती पाहिजे तेवढी तुम्ही याच्यावरती तुम्हाला जेवढे पैशाची गरज आहे तेवढ्या पैशाचा आकडा म्हणजे 1 लाख 2 लाख रुपये ह्या विलायचीवर तुम्हाला लिहायची आहे। ही विलायची 3 ह्याच्यात आहे तर तिन्ही बाजूला आपल्याला तो आकडा लिहायचा आहे। म्हणजे ग्रीन पेननीच लिहायचं आहे। आपण करत आहे तो आपण पैशासाठी हा उपयोग करतोय त्यासाठी आपल्याला हिरवाच पेन पाहिजे। तुम्ही हिरवाच पेन घ्या। तर तुम्ही पाहू शकता आणि ह्याच्यावरती लिहिल्यानंतर त्याला आपल्याला लावायचं आहे अत्तर। अत्तर हे स्ट्रॉंग असायला हवं। मी तुम्हाला सारखं तेच सांगते। अत्तर हे स्ट्रॉंग असायला हवं, त्याला लावायचं अत्तर। तो आकडा लिहिल्यानंतर त्याला अत्तर लावायची आणि आपल्या हातामध्ये घ्यायचं आणि शांत असं देवासमोर बसायचं आणि ते दोन्ही हातात आपल्या घट्ट पकडायचं आणि देवाचं नामस्मरण करायचं। तुम्ही कोणत्या देवाला मानतात त्या देवाचं नामस्मरण करा। तर पहिला ओम गगणपतये नमः हा मंत्र म्हणा आणि नंतर ओम श्री महालक्ष्मी देवे नमः हा मंत्र म्हणा आणि हा मंत्र तुम्हाला 108 वेळा म्हणायचा आहे। विलायची तशीच हातामध्ये धरायची आहे आणि हा मंत्र तुम्हाला 108 वेळा म्हणायचा आहे। 108 वेळा हा मंत्र म्हणल्यानंतर पुन्हा एकदा देवाचे आभार मानायचे आहेत। म्हणजे असं नाही मला जेवढ्या पैशाची गरज होती तेवढे पैसे माझ्याकडे आले, माझ्या बँकेमध्ये तेवढे पैसे जमा झाले, माझ्या तिजोरीमध्ये तेवढे पैसे आहेत, माझ्या पर्समध्ये तेवढे पैसे आहेत। ज्या कामासाठी तुम्हाला ह्या पैशाची गरज होती म्हणून हा उपाय केला होता ते तुम्ही असं म्हणायचं की माझं ते काम पूर्ण झालं। मला एवढ्या पैशाची गरज होती आणि ते पैसे तुम्ही मला दिले। माझ्या पर्समध्ये आता खूप सारे पैसे आहेत, माझ्या बँकेत पण खूप सारे पैसे आहेत, माझ्या मोबाईलमध्ये पण खूप सारे पैसे आहेत, माझ्या तिजोरीमध्ये पण खूप सारे पैसे आहेत। असं सगळं पॉझिटिव्ह बोलायचं आणि ही विलायची आहे ती तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवा किंवा तिजोरीमध्ये ठेवा आणि दिवसभर पर्समध्ये नाही तर तिजोरीमध्ये ठेवल्यानंतर जर ह्याच्या दोन्ही पण ठिकाणी जर तुम्ही ठेवू शकत नसाल तर तुम्ही तुमच्या खिशामध्ये दिवसभर ठेवा आणि दिवसभर ठेवल्यानंतर संध्याकाळी झोपताना ही विलायची आहे ती आपल्या उशाला ठेवायची आहे। उशाला आपली ही विलायची ठेवून रात्रभर झोपायचं आहे आणि परत सकाळी उठून ती विलायची उचलून आपण आपल्या देवाऱ्यात ठेवायची आहे। तुम्हाला अगदी इन्स्टंट पैशाची गरज असेल तर नक्की हा उपाय ट्राय करून बघा। खूप अनुभवशाली हा उपाय आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। अशाच पुढच्या एका छानशा व्हिडिओसोबत भेटूया। तोपर्यंत